हॅलो स्टुडंट्स. तर आज आपण या लेक्चरमध्ये शिकणार आहोत की जिओलॉजीचं सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये इम्पॉर्टन्स काय आहे. मग आपण पहिल्या लेक्चरमध्ये शिकलो होतो जिओलॉजीचं इंट्रोडक्शन पूर्ण. मग समराईज करूया व्हॉट इज द इम्पॉर्टन्स ऑफ जिओलॉजी इन सिव्हिल इंजिनिअरिंग. सो जिओलॉजीचं जे नॉलेज आहे, जिओलॉजी म्हणजेच पूर्ण अर्थचं सगळा जो अभ्यास आहे तो का महत्त्वाचा असतो. For this knowledge helps before constructing roads, bridges, tunnel, tank, reservoir and building. Selection of site is important from the point of stability of foundation. So, knowledge of geology helps to select the proper site for construction of these above enlisted structures for the point of stability of the foundation. Second, geology provides a systematic knowledge of construction materials and their properties. जे काही कन्स्ट्रक्शन मटेरियल्स आहेत, ॲग्रिगेट, सँड, सिमेंट, ओके, आणि त्यांच्या प्रॉपर्टीजचं सिस्टमॅटिक नॉलेज आपल्याला जिओलॉजीकडनं प्रोव्हाइड होतं. द नॉलेज अबाउट द नेचर ऑफ द रॉक्स इन टनेलिंग अँड कन्स्ट्रक्शन ऑफ रोड्स. रोड कन्स्ट्रक्शन करताना आणि टनेल कन्स्ट्रक्शन करताना जे रॉक्सचे जे नेचर्स आहेत अंडर द माउंटन्स और इन द माउंटन्स, that nature of the rocks we can obtain from the study of geology. Next importance is the geology helps the foundation problems of dams, bridges and buildings are directly related with geology of the area where they are to be built, because where dams, bridges and buildings are to be constructed, the area, that area's geology we should know, and according to that, on the basis of that we can solve the foundation problems. We can construct the foundation, which type of foundation is suitable for that type of area, geological area. तिथल्या जिओलॉजिकल साईटनुसार कोणत्या पद्धतीचं फाउंडेशन योग्य असेल, कोणत्या पद्धतीचं फाउंडेशन सुटेबल असेल, ही आयडिया जी आहे ती आपल्याला कुठून मिळते, जिओलॉजीकडनं मिळते. The knowledge of groundwater is necessary in connection with excavation work, water supply, irrigation and many other purposes. आता ग्राउंड वॉटर म्हणजे स्ट्रीम्स असतील, ग्राउंड वॉटर सप्लायज जे असतील, त्याचं नॉलेज जे आहे ते आपल्याला कुठून मिळणार आहे, जेव्हा आपला जिओलॉजीचा अभ्यास होईल. मग हे कशासाठी असते ग्राउंड वॉटर? जेव्हा आपल्याला एक्सकॅव्हेशन वर्क करायचं असेल तेव्हा गरज पडते ग्राउंड वॉटर, ॲक्च्युली ग्राउंड वॉटरच्या इन्फॉर्मेशनची. सपोज फॉर एक्झाम्पल आपल्याला अंडरग्राऊंड पाईप्स ले करायचे असतील, वॉटर पाईप्स म्हणजे टाकायचे असतील जमिनीमध्ये. मग जमिनीमध्ये टाकत असताना काही वेळेस काय असतं, जमिनीमध्ये पण काही खाली पाण्याचे झरे वाहत असतात. मग त्या ठिकाणी चुकून जर खोदकाम जर झालं तर काय होतं, त्या ठिकाणी पूर्ण जमीन ओली होऊन जाते आणि मग काम करणं अवघड होऊन जातं अशा एरियामधून, बरोबर. मग हे टाळण्यासाठी जर आपल्याला जिओलॉजीचं नॉलेज जर असेल की त्या ठिकाणी ह्या ठिकाणावरून जर पाण्याचा प्रवाह गेलेला आहे किंवा पाण्याचा सोर्स त्या ठिकाणून, तर जे जिओलॉजीचं नॉलेज आहे ते इरोजन, ट्रान्सपोर्टेशन आणि डिपॉझिशन आहे बाय सरफेस वॉटर. तर मग त्याच्यावरून सॉईल कन्झर्वेशन आणि रिव्हर कंट्रोल ठेवण्यासाठी आपल्याला जिओलॉजीचं मदत होते. जे काही जिओलॉजिकल मॅप्स असतील, त्यांचे सेक्शन्स असतील, तर ते आपल्याला काय मदत करतात, ज्या ठिकाणी आपल्याला इंजिनिअरिंग प्रोजेक्ट स्ट्रक्चर बांधायचे आहेत ते प्लॅन करण्यासाठी आपल्याला जिओलॉजिकल मॅप्स उपयोगी पडतात. आता म्हणजेच थोडक्यात काय, सपोज आपल्याला एखादा हायवे कन्स्ट्रक्ट करायचा आहे एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये. मग एका स्टेटमधून दुसऱ्या स्टेटमध्ये जाण्यासाठी आपल्याला मॅपची गरज असते. मॅपच्या जिओलॉजिकल मॅप म्हणजे ज्याच्यामध्ये पूर्ण जिओलॉजिकल फीचर्स मेन्शन केलेले असतात. जिओलॉजिकल फीचर्स म्हणजेच काय, थोडक्यात कुठून नदी जाते, कुठे डोंगर आहेत, कुठे दऱ्या आहेत, कुठे प्लेन पठार आहेत, हे जे मॅपमध्ये पूर्ण मेन्शन केलं जातं. कुठे जंगल आहेत, कुठे, म्हणजे हे फीचर्स आहेत थोडक्यात जिओलॉजिकल फीचर्स. हे सगळे ज्या मॅपमध्ये मेन्शन केले जातात त्याला म्हणतात जिओलॉजिकल मॅप्स. मग ह्या मॅप्सवरून आपण काय करू शकतो की योग्य तो जो रस्त्याचा जो लेआउट आहे, म्हणजे कुठून रस्ता गेल्यानंतर आपल्याला इकॉनॉमिकल पडेल
फिजिबल होईल रस्ता ह्या ठिकाणाहून गेल्यानंतर. कुठे आपल्याला जास्त एक्सकॅव्हेशन करायची गरज पडणार नाही, कुठे आपल्याला आता दऱ्याखोऱ्यातून काढायची गरज पडणार नाही. इकडून रस्ता आपल्याला सोपा आहे, किंवा इथे मध्ये डोंगर लागतोय, डोंगरातून जाण्याऐवजी मग डोंगराच्या साईडने एखादा रस्ता आहे का. मग हे केव्हा मिळेल आपल्याला, कुठून समजेल. ही जी प्लॅनिंग आहे, ही प्लॅनिंग करण्यासाठी आपल्याला कोण मदत करते, जिओलॉजिकल मॅप्स, त्याचे सेक्शन्स मदत करतात. आता हे जिओलॉजिकल फीचर्स जे आहेत पुढचे, फॉल्ट, जॉईंट, बेड, फोल्ड्स, आपण जे मागच्या लेक्चरमध्ये स्टडी केले, त्याचे इमेजेस बघितले, हे सुद्धा आपल्याला त्या जिओलॉजिकल मॅपमध्ये कळतात. मग याच्यावरून आपण काय करू शकतो, योग्य ती ट्रीटमेंट घेऊ शकतो. आणि जे काही स्ट्रक्चर आहे त्या अशा रॉकवरती, त्या स्ट्रक्चरची स्टॅबिलिटी काय करू शकतो, आपण अचीव करू शकतो. देन नेक्स्ट, प्री जिओलॉजिकल सर्वे ऑफ द एरिया कन्सर्न रिड्युसेस द कॉस्ट ऑफ द प्लॅनिंग वर्क. अगोदरचा जर जिओलॉजिकल सर्वे आपण जर केला, प्लॅनिंग करण्या अगोदर जिओलॉजिकल सर्वे जर केला, तर आपल्याला त्या ठिकाणी, सपोज आता विचार करा, एखाद्या ठिकाणी फॉल्ट्स आहेत, आपण अभ्यास न करता जिओलॉजिकल सर्वे केलेला नाही आहे, आपल्याला माहीत नाही त्या ठिकाणी खाली अंडरग्राऊंड फॉल्ट आहे, फॉल्टचा रिजन आहे. फॉल्ट आपण बघितलं, फॉल्ट म्हणजे बेड जो असतो, म्हणजे जमिनीचं बेड म्हणजेच काय, पूर्ण एक जमीन असते, तिचे दोन भाग होतात गेलेली असते. आपण मागच्या लेक्चरमध्ये बघितली होती ती इमेज, हँगिंग वॉल आणि फुटवॉल. मग हँगिंग वॉल काय होते, फुटवॉलवरती खालीवर तिचं काय होतं चालतं, फ्रिक्शन किंवा स्लाईड होत चालते. आणि मग मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितले होते इमेज की रोडच्या ठिकाणी रोड कन्स्ट्रक्ट केला होता. नेमकं त्या एरियामध्ये काय होतं, फॉल्ट स्ट्रक्चर होतं, जिओलॉजिकल फीचर होतं. आणि त्यामुळे काही झालं होतं, रोडचे दोन भाग झाले होते एकमेकांपासून, रोड काय झाले होते, अलग झाले होते. मग हे जे आहे, ह्या जिओलॉजिकल सर्वे जर झाला असता तर एवढं जे आहे, कॉस्ट जी आहे बरोबर, ती काय झाली असती, ती वाचली असती. मग हे वाचवण्यासाठी आपण काय केलं पाहिजे, अगोदर जिओलॉजिकल सर्वे, प्री जिओलॉजिकल सर्वे महत्त्वाचा ठरतो. ठीक आहे. तर अशा पद्धतीने हे जे लेक्चर आहे याच्यामध्ये पूर्ण जिओलॉजीचं इम्पॉर्टन्स काय आहे सिव्हिल इंजिनिअरिंगमध्ये ते आपण स्टडी केलं आहे. थँक्यू.